So, good evening, all my dear students. I welcome in Sunshine Academy. So, today we have to discuss the measurement of pressure. म्हणजे आजचा आपला टॉपिक आहे मुलांनो मेजरमेंट ऑफ प्रेशर. म्हणजे प्रेशरला आपण कसं मेजर करू शकतो त्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहे. मेजरमेंट ऑफ प्रेशर्स. आता प्रेशरची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. प्रेशरची डेफिनेशन काय होती? इट इज अ रेशो ऑफ फोर्स अपॉन एरिया दॅट इज कॉल्ड ॲज द प्रेशर. फोर्स अपॉन एरिया म्हणजे होते प्रेशर. आता हे प्रेशर जे आहे फ्लुइडचं, फ्लुइड आपल्याला माहित आहे. फ्लुइड म्हणजे इट इज अ लिक्विड और इट इज अ गॅस दॅट इज कॉल्ड ॲज द फ्लुइड. तर या फ्लुइडचं प्रेशर कशा प्रकारे आपण मोजतो त्याच्यासाठी कुठकुठले इन्स्ट्रुमेंट यूज होते, बरोबर आहे. तर दिस विल बी डिस्कस इन दिस टॉपिक प्रेशर मेजरमेंट्स. तर बघा आता काय डेफिनेशन याच्यामध्ये. इन्स्ट्रुमेंट्स यूज टू मेजर प्रेशर आर कॉल्ड ॲज प्रेशर मीटर्स और प्रेशर गेज किंवा त्यालाच म्हणतात व्हॅक्यूम गेज. म्हणजे जे इन्स्ट्रुमेंट्स आपण प्रेशर मोजण्यासाठी यूज करतो त्याला आपण प्रेशर मीटर्स किंवा प्रेशर गेज किंवा व्हॅक्यूम गेज असं नाव दिलेलं आहे. ओके. तर बघा आता याच्यामध्ये आपण पहिला जो प्रेशर मेजरमेंट करायचा डिव्हाइस आहे त्याचं नाव आहे मर्क्युरी बॅरोमीटर्स. बरोबर आहे, मर्क्युरी बॅरोमीटर्स. आता याला बॅरोमीटर का म्हणतो आपण? कारण आपल्याला माहित आहे प्रेशरचं युनिट कशामध्ये येते मुलांनो. प्रेशर इज ऑल्सो मेजर इन बार. मी तुम्हाला सांगत नव्हतं प्रेशरचं युनिट काय आहे? बार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रेशरचं युनिट काय आहे? पास्कल सुद्धा आहे. नंतर प्रेशरचं युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर सुद्धा आहे. 1 बार म्हणजे किती होतात आपल्याकडे? 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे प्रेशरचं युनिट बार आहे म्हणून त्याला आपण नाव दिलेलं आहे मर्क्युरी बॅरोमीटर्स. बरोबर आहे. आता बघा मर्क्युरी का बरं याच्यामध्ये आपण यूज केलेलं आहे की प्रेशर मोजण्यासाठी आपण कुठलं लिक्विड यूज करत आहे? मर्क्युरी यूज करत आहे. मर्क्युरीचा तुम्हाला केमिकल फॉर्म्युला माहित आहे. इट इज अ Hg. दॅट इज द केमिकल फॉर्म्युला ऑफ अ मर्क्युरी. येस ऑर नो? येस. तर बघा आता याच्यामध्ये an instruments that measure atmospheric pressure is called as barometers. म्हणजे असे इन्स्ट्रुमेंट जे फक्त कुठलं प्रेशर मोजणार? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. फक्त ओनली मेजर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे ज्या ॲटमॉस्फेरिक प्रेशर मध्ये आपण सगळे राहतो ह्या अर्थवर, त्या अर्थचं किंवा आपल्या आजूबाजूचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे तर ते कशाच्या यूज करून आपण मोजू शकतो? मर्क्युरी barometers. So what is the definition? A instrument that measure atmospheric pressure is called as a barometers. म्हणून त्याला नाव पडलेलं आहे बॅरोमीटर्स. आता याच्यानंतर जर कोणी विचारलं व्हॉट इज बॅरोमीटर तर बॅरोमीटर म्हणजे टू मेजर ॲटमॉस्फेरिक प्रेशर इट इज कॉल्ड ॲज अ बॅरोमीटर्स. आता बघा वन ऑफ द फर्स्ट बॅरोमीटर वॉज डिस्कवर बाय इटालियन सायंटिस्ट टोरेसेल. म्हणजे हा एक सायंटिस्ट होता टोरेसेल. त्यांनी ह्या बॅरोमीटरचा शोध लावला. कुठला सायंटिस्ट होता तो? इटालियन कंट्रीचा होता. द नेम ऑफ द सायंटिस्ट इज टोरेसेल. येस ऑर नो? येस. म्हणजे एक युनिट सुद्धा प्रेशरचा आहे. प्रेशर आपण कशामध्ये मोजू शकतो आणखीन? प्रेशर इज ऑल्सो मेजर इन टॉर. व्हॉट इज? इट इज मेजर इन टॉर. बरोबर आहे. आता हा जो प्रेशरचा युनिट टॉर आलेला आहे हा कशामुळे आलेला आहे? ह्या सायंटिस्टमुळे. कारण की ह्या सायंटिस्टनी पहिल्यांदा शोध लावला की ॲटमॉस्फेरिक प्रेशर कसं मोजायचं. त्याचं नाव आहे टॉरेसेल. म्हणून प्रेशरचा आणखीन युनिट आपल्याकडे मुलांनो प्रेशर इज मेजर इन ऑल्सो इन टॉर ऑल्सो. तर बॅरोमीटर इज इन द फॉर्म ऑफ ग्लास ट्यूब. आता याच्यामध्ये एक सिंपल आहे एकदम. एक बॅरोमीटर आपल्याला दिलेली आहे. ही ग्लास ट्यूब दिलेली आहे आपल्याकडे. एक ग्लास ट्यूब आहे अशी छोटी. मी ड्रॉ केली इथं. ठीक आहे. दिस इज द वन ग्लास ट्यूब. ओके. द बॅरोमीटर इन द फॉर्म ऑफ ग्लास ट्यूब completely filled with a
मर्क्युरी. आता या ग्लास ट्यूब मध्ये आपण काय ऍड केलं मुलांना, एक मर्क्युरी ऍड केलेली आहे, राईट. इनसाइड दिस ग्लास ट्यूब वी हॅव टू ऍड व्हॉट इज कम्प्लीट अ मर्क्युरी. याच्यामध्ये अशी एक मर्क्युरी आपण फिलअप केलेली आहे पूर्ण. देयर इज कम्प्लीट फिलअप विथ अ मर्क्युरी. काय फॉर्म्युला त्याचा, केमिकल Hg. ओके. अँड प्लेस अपसाइड डाऊन इन अ स्मॉल डिश कंटेनिंग अ मर्क्युरी. म्हणजे एक सुद्धा आपल्याकडे एक डिश दिलेली आहे छोटी. देयर इज अ वन डिश विल बी गिवन. ओके. आणि त्या डिश मध्ये सुद्धा काय टाकलं आपण, मर्क्युरी ऍड केलेली आहे. म्हणजे असं एक दोन इन्स्ट्रुमेंट्स ह्या सायंटिस्टनं घेतले. एक अशी डिश घेतली, बरोबर आहे, एक कंटेनर घेतलं, एक भांड, आणि ह्या भांड्यामध्ये सुद्धा त्यांनी काय पुटअप केलं, मर्क्युरी ऍड केलेली आहे. मर्क्युरी तुम्ही पाहिली असेल कॉलेजमध्ये, किंवा जे आपण तापमान मोजायचं जे डिव्हाइस आहे, ज्यांना टेम्परेचर मोजलं जाते बॉडीचं, त्याच्यामध्ये सुद्धा काय असते, मर्क्युरी ऍड असते. तर या कंटेनरमध्ये पूर्ण मर्क्युरी ऍड त्यांनी कन्सिडर केली, घेतली त्यांनी. कुठल्या सायंटिस्टनी, टॉरेस सायलनी मर्क्युरी याच्यामध्ये ऍड केली त्यांनी या कंटेनरमध्ये. दिस इज द मर्क्युरी. म्हणजे त्याने एक प्रयोग केला, एक्सपेरिमेंट कसा केला तो बघू आपण. इट इज स्केमॅटिक डायग्राम ॲज शोन इन फिगर. ही डायग्राम आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे. आता बघा समोर. सो हिअर गाईज, म्हणजे आपल्याला समजलेलं आहे की एक त्या सायंटिस्टनं काय घेतली, एक ग्लास ट्यूब घेतली. मी परत इथं ड्रॉ करतो. देयर इज कन्सिडर द वन ग्लास ट्यूब, बरोबर आहे. इकडे बघा आता, अ ग्लास ट्यूब अबाउट 1 मीटर लेंथ. समजा आता ही जी ग्लास ट्यूब आपण कन्सिडर केली, तिची लेंथ त्याने किती कन्सिडर केली, समजा लेंथ इज कन्सिडर द 1 meters. The length of this glass tube is 1 meters and diameter is about 1 centimeters. म्हणजे इथून ही लेंथ त्यांनी कन्सिडर केली, किती लेंथ घेतली त्यांनी, 1 मीटर. आणि या ट्यूबचा जो डायमीटर आहे, द डायमीटर ऑफ द ट्यूब त्यांनी कन्सिडर केला d इज इक्वल टू 1 सेंटीमीटर्स, बरोबर आहे. आणि इज फिल विथ अ मर्क्युरी अप टू इट्स ब्रिम. म्हणजे आणि पूर्ण त्याच्यामध्ये काय ऍड केली त्यांनी मुलांनो, मर्क्युरी फिलअप केली. ओके. सो देर इज अ फिलअप ऑफ दिस मर्क्युरी इनसाइड दिस ग्लास ट्यूब. या ग्लास ट्यूब मध्ये त्यानं काय केली, मर्क्युरी ऍड केली मुलांनो. इन अ ग्लास ट्यूब द मर्क्युरी इज ऍड, बरोबर आहे. नंतर बघा, व्हॉट इज हिअर, देन इट इज देन क्विकली इन्व्हर्टेड इनटू अ स्मॉल डिश. म्हणजे त्यांनी ही जी स्मॉल डिश घेतली, दिस डिश, जे आपल्याकडे एक डिश होती, या बाजूने मी काढतो, अशी ही डिश होती. आणि ह्या डिश मध्ये सुद्धा काय ऍड आहे, पूर्ण मर्क्युरी ऍड आहे. तर त्या सायंटिस्टनं काय केलं मुलांनो, हा ग्लास ट्यूब उचलला. व्हॉट इज डू, इट इज देन क्विकली इन्व्हर्टेड इनटू अ स्मॉल डिश कंटेनिंग अ मर्क्युरी. म्हणजे त्यांना याला उचललं असं आणि उलट केलं. समजा हा एंड जो आहे, समजा ह्या साईडचा एंड, हे दोन्ही एंड कसे केले त्यांनी, नंतर मर्क्युरी भरल्यानंतर क्लोज करून टाकले, बंद केले. नंतर त्यांनी याला उचललं, इन्व्हर्ट केलं ह्या दिशेने, आणि उचलून कशामध्ये टाकलं, याच्यामध्ये त्यांनी प्लेस केली. द ग्लास ट्यूब इज एंटर्ड और इन्सर्टेड इनसाइड दिस पोर्शन. हा जो पोर्शन आहे, yes or no, yes, this portion. So what is here, it is then quickly inverted into small dish containing a mercury. The level of the mercury in a glass tube lower as a some mercury files in the dish. आता जशी त्याने ही ट्यूब याच्यामध्ये उलटी टाकली, बघा इथं हे उलटी करून टाकली, हा एंड त्याचा क्लोज आहे आणि हा खालचा एंड त्यांनी ओपन केला. तर ह्या ट्यूब मधून काय झाली, मर्क्युरी ह्या डिश मध्ये जमा झाली, एंटर झाली. बिकॉज द बॉटम एंड इज ओपन. जसं यानं उलट केलं याला, सरळ याच्यामध्ये ऍड केलं, तर हा खालचा एंड त्यांनी ओपन केला, तर ही मर्क्युरी कशामध्ये ऍड झाली, या खालच्या डिश मध्ये. ओके. देन आफ्टर दॅट व्हॉट इज गाइज हिअर, द गॅप इज क्रिएटेड बिटवीन द सरफेस ऑफ मर्क्युरी इन अ ग्लास ट्यूब अँड क्लोज एंड ऑफ द ग्लास. आता याच्यामध्ये एक गॅप तयार झाली, इथे तुम्हाला दिसत आहे. देयर इज अ गॅप विल बी क्रिएटेड, दिस वन,
जशी त्यांनी ही ट्यूब वर उचलली आणि याच्यामध्ये डुबवली तर याच्यातली मर्क्युरी काय आली मुलांना खाली आली. कशामुळे आली खाली आली? बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी. कारण का या मर्क्युरीवर ते काय ऍक्ट झाला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्यांनी या मर्क्युरीला कुठं ओढलं, खाली ओढलं. ओके. सो गॅप इज क्रिएटेड बिटवीन द सरफेस ऑफ अ मर्क्युरी इन अ ग्लास ट्यूब अँड द क्लोज एंड ऑफ द ग्लास ट्यूब. द गॅप डज नॉट कंटेन एनी एअर. आता इथं ही जी गॅप तयार झाली, ही गॅप तुम्हाला दिसत आहे. इथं कुठल्याही प्रकारची मर्क्युरी ऍड नाही या पोर्शन मध्ये. अगोदर कशी होती, पूर्ण ट्यूब पूर्ण फिलअप होती, पण जशी याच्यामध्ये त्यांनी उलटी करून डुबवली आणि खालचा एंड हा ओपन केला बी, पूर्ण मर्क्युरी काय याच्यामध्ये खाली आली आणि याच्यामध्ये एक गॅप क्रिएट झाली. हा पोर्शन तुम्हाला दिसत आहे गॅपचा पोर्शन. द गॅप इज क्रिएटेड बिटवीन द सरफेस ऑफ मर्क्युरी इन अ ग्लास ट्यूब अँड क्लोज एंड ऑफ द ग्लास ट्यूब. द गॅप डज नॉट कंटेन एनी एअर अँड इट इज कॉल्ड ॲज द टोरस्टाईल व्हॅक्युम्स. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची इथं एअर जमा नाही आहे, यालाच काय म्हटलं त्यांनी, टोरस्टाईल व्हॅक्युम गाईज. ओके. समोर बघा, इट डज नॉट डज कंटेन सम मर्क्युरी वेपर्स. त्याने एक अंदाज बांधला की बा ह्या गॅप मध्ये काय असू शकते, मर्क्युरीचे काही वेपर्स असू शकतात. देर इज ऑफ सम मर्क्युरी वेपर्स, वेपर फॉर्म मध्ये असू शकते, असा त्याने एक अंदाज बांधला. पण लिक्विड फॉर्म मध्ये ह्या गॅप मध्ये काहीच एक्झिट नाही आहे. देर इज नो existence of the mercury in this gap. There is a total vacuum. Such a vacuum it is called as the torrential vacuums. नंतर बघा त्यांनी काय म्हटलं, thus the pressure at the upper end of the mercury column inside the tube is 0 and the pressure at a such point A P is equal to 0. आता त्यांनी बघा या ट्यूब मध्ये एक पॉइंट कन्सिडर केला, हा A पॉइंट तुम्हाला दिसत आहे, बरोबर आहे, इन दिस पोझिशन्स. तर त्यांनी म्हटलं ह्या ए पोझिशनवर जे पीए प्रेशर त्यांनी म्हटलं हा कसा मिळत आहे आपल्याला, 0. का बरं मिळत आहे? कारण तिथं कसं काय एक्झिट आहे, पूर्ण व्हॅक्युम असल्यामुळे. दॅट्स वाय द प्रेशर विच इज गेटिंग ऍट द पॉइंट ए इज शुड बी अ 0. म्हणजे त्यांनी म्हटलं द प्रेशर ऍट अप्पर एंड ऑफ द मर्क्युरी कॉलम. आता हा पूर्ण काय आपल्यापाशी मुलांना एक मर्क्युरीचा कॉलम बनलेला आहे हा ट्यूब. अप्पर एंड जो आहे हा इथं, बरोबर आहे, इनसाइड द ट्यूब इज 0 अँड द प्रेशर ऍट अ सच पॉइंट ए इज ऑल्सो 0. त्यांनी ह्या ए च्या पॉइंटवर प्रेशर किती दाखवलं, 0, आणि ते डिनोट केलं आपण पीए बरोबर 0. नंतर बघा त्यांनी काय म्हटलं आपल्याकडे, सेकंड पॉइंट. नंतर थर्ड त्यांनी म्हटलं, लेट्स कन्सिडर अ पॉइंट सी ऑन द मर्क्युरी सरफेस इन द डिश. आता ही जी डिश आपल्याला दिसत आहे, ही कंटेनर जे दिसत आहे, ह्या सरफेसवर त्यांनी हा एक पॉइंट कन्सिडर केला सी. बघा, दिस वन अँड दिस, बरोबर आहे. आता आपण मागच्या लेक्चरमध्ये सगळे इक्वेशन काढले होते प्रेशरचे, तुम्हाला माहित आहे, जेव्हा आपलं ऑफलाईन क्लासेस चालू होते. आता ह्या सी वर कुठलं प्रेशर राहणार आहे मुलांनो, या सी वर प्रेशर असणार आहे कुठलं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स. येस ऑर नो? येस. तो लेट्स वन्स अगेन, लेट्स कन्सिडर अ पॉइंट सी on the mercury surface in the dish and another point B inside the tube at a same horizontal level as that point C. आता जसा आपण हा डिशवर ह्या सरफेसवर सी पॉइंट घेतला, तसाच ह्या ट्यूब कॉलम मध्ये ह्या सेम हॉरिझॉन्टल लेवलवर, एकाच लेवलवर, ते जसा हा सी पॉइंट आहे, हा सी पॉइंट आहे ह्या सरफेसवर, आणि हा लिक्विड कॉलम याच्यामध्ये ऍड केला. इथं सुद्धा आपण एक पॉइंट बी घेतला, या तिघांची पण लेवल कशी आहे, सेम आहे. ओके. अँड द प्रेशर ऍट अ सी इज इक्वल टू द विच प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर P0, बिकॉज इट इज ओपन टू द ॲटमॉस्फियर. आता ह्या सी पॉइंट वर जे प्रेशर ऍक्ट होणार, इथं जे प्रेशर ऍक्ट होणार, हे कुठलं ऍक्ट होणार मुलांनो, ऍट अ सी द विच प्रेशर विल बी ऍक्ट देअर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. कारण का तो सी पॉइंट कुठं ओपन आहे, तो सी पॉइंट ओपन आहे ऍटमॉस्फियर मध्ये. आपण शिकलेलो आपल्या डेरिव्हेशन झालंय मागच्या लेक्चर मध्ये. तर या सी वर आपल्याला प्रेशर मिळालं, ऍटमॉस्फियर प्रेशर, त्याचं नाव दिलेलं आपण कशाने, P0 मध्ये. ओके. नंतर बघा, ऍज अ पॉइंट बी, हा बी पॉइंट अँड सी ऍट अ सेम लेवल. हा सी आणि बी कसा एकाच लेवल मध्ये आहे, फक्त बी कुठं या ट्यूबच्या आतमध्ये आहे. द प्रेशर ऍट बी इज ऑल्सो इक्वल टू द ॲटमॉस्फिरिक प्रेशर. तर ह्या बी वर जे प्रेशर ऍक्ट होणार ते सुद्धा कुठलं असणार आहे, ॲटमॉस्फिरिकच प्रेशर असणार आहे, जे आपण दाखवलेला कशाने, या P0 ने. सो ऍट बी
आपल्याला कुठलं प्रेशर मिळणार आहे मुलांनो, पी बी बरोबर P0, कारण हे तिन्ही पॉइंट्स एकाच लेवलमध्ये आहेत. या बी वर सुद्धा कुठलं प्रेशर ऍक्ट झालेलं आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणून मी म्हटलेलं आहे पीबी बरोबर P0. ओके गाईज. नंतर बघा, देन लेटर व्हॉट हॅपन हियर, सपोज द पॉइंट बी, आता हा पॉइंट बी बघा, द पॉइंट बी इज ऍट अ डेप्थ एच बिलो द पॉइंट ए. आता ह्या ए पॉइंट पासून तर बी पर्यंत आपण हा ए चिन्ह दाखवला. इफ यू ऑब्झर्व इन फिगर्स, जर तुम्ही पाहिला असेल तर हा बी पॉइंट आणि हा ए, याच्यामध्ये आपण काय दाखवली, एक हाईट दाखवली आहे, राईट. देयर इज अ हाईट विल बी डेव्हलप फ्रॉम पॉइंट ए टू बी. सपोज द पॉइंट बी इज अ डेप्थ एच बिलो द पॉइंट ए अँड रो इज द डेन्सिटी ऑफ द मर्क्युरी. आता याच्यामध्ये जी मर्क्युरी आहे त्याची डेन्सिटी आपण दाखवली कशाने, रोने. ओके. तर आपल्याला इथं कशा प्रकारे प्रेशर मिळेल ह्या बी पॉइंटवर बघा, आपण हा फॉर्म्युला प्रूव्ह केला ऑलरेडी. पी बी बरोबर भेटणार आपल्याला पी ए प्लस व्हॉट इज एच रो जी गाईज. बरोबर आहे, हे फॉर्म्युले प्रूव्ह केलेले आपण. द लिक्विड प्रेशर ऑफ अ लिक्विड inside the tube column, at the surface or above the surface, हे सगळे डेरिव्हेशन आपण मागच्या लेक्चर मध्ये प्रूव्ह केलेले आहेत. तर आपल्याला या बी वर कुठलं प्रेशर मिळालं, पीबी बरोबर पीए प्लस एच रो जी. पण आपल्याला माहित आहे पीए जे व्हॅल्यू आहे, पीए व्हॅल्यू किती आहे मुलांना, 0, कारण इथं कुठलं प्रेशर डेव्हलप आहे, व्हॅक्यूम, आणि व्हॅक्यूमला काही व्हॅल्यू आहे का, नाही. म्हणजे हा फॉर्म्युला मॉडिफाय झाला आपल्याकडे. व्हॉट इज द फॉर्म्युला मॉडिफाय, the formula modify become PB is equal to what is H rho G. Yes or no? Yes. So what is we getting the formula? We formula getting PB is equal to H rho G. या PA ची व्हॅल्यू काय झाली आपल्याकडे, 0. म्हणजे या बी पॉइंट वर कुठलं प्रेशर डेव्हलप झालं आपल्याकडे, H rho G. ओके. आणि H काय आपली, H इज द लेंथ ऑफ द मर्क्युरी कॉलम इन अ बॅरोमीटर्स. H इज अ लेंथ ऑफ मर्क्युरी कॉलम इन बॅरोमीटर्स. बरोबर आहे. आता मुलांनो, ज्यावेळेस त्यांनी हा एक्सपेरिमेंट केला आणि ही जी लेंथ त्याला सापडली एच, ह्या बी पासून तर या ए पर्यंत, तर ती लेंथ त्याला किती सापडली, द लेंथ इज ऑब्टेन एच इज इक्वल टू व्हॉट इज 760 mm ऑफ एच जी. म्हणजे इथून जर हा याना पॉइंट मोजला, हा ए पासून तर बी पर्यंत, ही लेंथ किती मिळाली याला, 760 mm. आणि हा एक्सपेरिमेंट जर आपण घरी सुद्धा जर केला आणि आपण जर या ट्यूब मध्ये पूर्ण मर्क्युरी टाकली आणि एका डिश मध्ये सुद्धा मर्क्युरी घेतली आणि ते उलटी करून जर याच्यामध्ये ऍड केली आपण, तर ही मर्क्युरी ह्या बी पॉइंट पासून किती वर राहणार आहे, ए आणि बी मधलं डिस्टन्स किती असणार आहे, नेहमी 760 mm. मुलांनो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. H is equal to 760 mm ऑफ एच जी. म्हणजे एच जी ची हाईट नेहमी या बी पासून तर ह्या ए पर्यंत किती असणार आहे, 760 mm असणार आहे. तुम्ही स्केल मध्ये जर मोजली, सेंटीमीटर मध्ये जर घेतला आपण, तर किती होणार ती, एच बरोबर 76 सेंटीमीटर होणार. येस ऑर नो? येस. म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर जर आपण मर्क्युरी मध्ये जर मोजत असेल, ऍटमॉस्फेरिक प्रेशर मर्क्युरी मध्ये जर आपण मेजर केलं मर्क्युरी मध्ये, तर ते किती असते मुलांनो, नेहमी 760 mm ऑफ एच जी. व्हॉट इज 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर्स. बरोबर आहे. तशी आपल्याला प्रेशरची व्हॅल्यू माहित आहे, किती असते ती, 1.01325 बार. ही बार मध्ये व्हॅल्यू आहे. पण मर्क्युरी मध्ये किती असणार आहे ते, 1 ऍटमॉस्फेरिक 760 mm ऑफ एच जी. आता बघा, आपण हा फॉर्म्युला प्रूव्ह केला आहे, कुठला, पीबी बरोबर फॉर्म्युला आणला आपण इथं, किती, एच रो जी. म्हणजे पीबी बरोबर आपल्याकडे आला एच रो जी. आणि हा किती असते जर मर्क्युरी मध्ये जर घेतला आपण, 760 mm ऑफ एच जी. मुलांनो, आता हा जर आपण कन्वर्ट केला कशामध्ये, न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा बार मध्ये, तर बघा कसा येणार, एच किती मिळाला आपल्याला, नेहमी 760. डेन्सिटी जी आहे मर्क्युरीची असते मुलांनो 13600. म्हणजे डेन्सिटी मर्क्युरीची आहे 13600
kg पर मीटर क्यूब आणि ग्रॅव्हिटी किती झाली मुलांना आपल्यापाशी 9.8. याला जर आपण कॅल्क्युलेट केलं 760 mm आणि mm चं केलं आपण मीटर मध्ये तर याला मल्टिप्लाय होणार 10 to the power -3. तर आपल्याकडे किती कॅल्क्युलेशन आहे ते बघा. व्हॉट इज वी गेटिंग टू डू द कॅल्क्युलेशन 760 मल्टिप्लाइड बाय 13600 इंटू 9.8. तर आपल्याला व्हॅल्यू मिळते मुलांनो 101,292 इंटू 10 to the power -3. बरोबर आहे. आणि याला आपण आता जर ही व्हॅल्यू आपल्याला कशामध्ये मिळाली न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये आणि याचा जर आपण कन्वर्शन बार मध्ये जर केलं तर आपल्याला ती व्हॅल्यू मिळणार 1.01325 बार. ओके. सो इन दिस वे टू मेजर द व्हॅल्यू ऑफ द ॲटमॉस्फिरिक प्रेशर बाय युजिंग द मर्क्युरी बॅरोमीटर्स आणि ते नेहमी किती असणार आहे 1 ATM म्हणजे किती असणार मुलांनो नेहमी 760 mm ऑफ Hg. 760 का बरं घेतलं मी कारण की या बी पासून तर ए पर्यंतची जी हाईट येणार H ही नेहमी किती असणार आहे 760च असणार आहे. ओके. तर यामध्ये बघा प्रेशरचं युनिट जर आपण घेतलं 1 टॉर जो आहे 1 टॉर हा किती होतो 1 mm ऑफ Hg. 1 टॉर किती होणार आहे 1 mm ऑफ Hg मुलांनो 1 टॉर. ओके. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. समजलं असं लेक्चर तुम्हाला. आय होप इट इज व्हेरी इझी. आणि हे जे मर्क्युरी बॅरोमीटर आहे हे फक्त कशासाठी यूज होतो ओनली टू मेजर द ॲटमॉस्फिरिक प्रेशर्स. ओके. बाकीचे जे प्रेशर आहे त्याच्यासाठी आपण दुसरे मॅनोमीटर पाहणार आहे आता पण बॅरोमीटर पाहणार आहे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. सो आय स्टॉप हिअर गाईज. येस ऑर नो. Yes.